आंबूस आंबूस आणि लाळकुट लाळकुट लागते. भाजीचं नाव जरी घोळ असलं तर ह्या भाजीमुळे काय सुद्धा घोळ होत नाही. उलट आपल्याच पोटाचा काय घोळ असला तर ही भाजी खाल्ल्यावर तो घोळ कमी होऊ शकतो. ही आहे घोळाची भाजी. ही पण एक तणवर्गीय वनस्पतीच आहे. जसं आपल्या रानात गवात उगवतं, तण उगवतं, त्यात ही भाजी उगवते आणि ही कुठल्याही रानात उगवते. तर ही जी भाजी आहे, ही भाजी शरीरासाठी खूप चांगली समजली जाते. का तर ह्यात जीवनसत्व, खनिज आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरासाठी आणि पोटासाठी खूप चांगली समजली जाते. ह्याच्यात पोषक तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळं ही भाजी खरं तर सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. पण आजकाल ही पण भाजी कोण खात नाही. कंटाळा करतात ही भाजी करायचा. आणि गावाकडे ही भाजी एकदम अशी फुकटच मिळते. ही काही विकत मिळत नाही. कुठल्याही रानात कुठेही ही आजूबाजूला भाजी मिळते. तर आज आपण ह्या भाजीचा गरगटा करणार आहे. भाजी 5-6 वेळा चांगली खंगाळायची, व्यवस्थित धुवायची. का तर आता ही हिवाळ्याचा दिवस आहे इथं आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात मावा पडतो. कुठल्याही वनस्पतीवर म्हणा किंवा कुठल्याही भाजीवर खूप मावा असतो. मावा म्हणजे एक चिलटाचा किड्याचा एक प्रकार आहे. जे मिलीबग नावाचा एक काहीतरी हे असतो, किडा असतो. तर ती तसे जास्त किडे बसतात बारके-बारके आणि ते सगळ्या वनस्पतीवर असतात बऱ्यापैकी. जी काय भाज्या-बिज्या आहेत. तर त्यामुळे ती व्यवस्थित भाज्या साफ केल्या पाहिजेत. त्यामुळे 5-6 वेळा भाजी चांगली खंगळून घ्यायची. एवढी मोठी लाकडी घ्यायची नाही, लाकडाच काय नाही ह्याच्यात. हं. ह्याला गाभाच असतो. आता ही भाजी नीट करणं काय लय अवघड नाही. ह्याला अशी एक मुळी असते. तर ही मुळी आहे. ही मुळी इथनं तोडायची आणि ही अशी देठ आहेत ह्या भाजीची. ही ही जरी आपल्याला निबार वाटली तरी ही कवळीच असते ती. हिचं तुकडं करायचं. इंच, अर्धा इंच, इंच, अर्धा इंच जसं जमल तसं. असं टाक, टाक, टाक आणि हे असं इंच, अर्धा इंच तुकडं करायचं की झाली भाजी नीट करून. लईत लई काय 5 मिनिटात ही भाजी नीट करून होणार. ही हरभऱ्याची डाळ, 2 खोंग. भाजी टाकायची आता कायची आता भाजीवर ताट झाकायचं. आता ही शिजाय ठेवलेली भाजी साधारणतः एक 10-15 मिनिटं व्यवस्थित शिजवायची. शिजली भाजी. आता ह्या गरगट्याला जी माल मसाला लागणार आहे, गरगट्यात टाकायला जे साहित्य लागणार आहे, त्यात खोंगा दीड खोंगा शेंगदाणा येतं, 2 चमचे मीठ आहे, 1 चमचा हळद आहे, एक 20-25 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत, एक 8-10 मिरच्या आहेत आणि 2 चिमटी ज्वारीचं पीठ आहे आणि एक 8-10 कढीपत्त्याची पानं आहेत. आपण कुठलीही गरगटी भाजी करताना त्यात जी तिखट टाकतो, त्यात मग ती लाल तिखट असेल किंवा इसूर असेल, तर त्याच्याऐवजी जर आपण हिरव्या मिरच्या कुठून टाकल्या तर ती गरगटा लय भारी लागतो लाल चटणीच्या आणि यसराच्या पटडीत. तर त्यामुळं हिरव्या मिरच्या गरगट्यात टाकाय पाहिजेत. आता पीठ टाकून गरगटावं लागतं.
2 पळ्या तेल वाटायचं. हा. जिरी, मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, ही शेंगदाण्याचं कूट, ही मीठ, हळद. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. आता गरगटा टाकायचा. एका जाळात आता शिजतंय. लोक म्हणते ते की घोळ होईल, तर होत नाही. उगं मानायचंय घोळ होतंय, कुठला होत नाही. बघ की आता खाऊन. ह्या पद्धतीच्या भाज्यांना इकडं गरगट म्हणलं जातं, काही ठिकाणी फदफद म्हणलं जातं. तर ही फदफदी असेल, गरगट असेल, ही खाल्ले पाहिजेत. कारण आजकाल आपल्या आहारातनं ही बऱ्यापैकी लुप्त होत चाललेत. आणि ही जी भाजी आहेत, मग ती घोळाची असो किंवा तांदूळशाची असो किंवा आजूबाजूला आपल्या बऱ्याच भाज्या मिळतात. तर त्या पालेभाज्या खूप गरजेच्या आहेत आपल्या शरीराला. आणि आजकाल आपण काय की जंक फूड असेल किंवा तळलेले पदार्थ असतील, असं जास्त खातोय. पण पालेभाज्या आहारातनं आपल्या खूप कमी झाल्यात. तर त्या वाढवणं गरजेचं आहे. आणि जी काय आपल्या शरीराला पोषक तत्व कमी पडत आहेत, कदाचित ह्या भाज्या त्या पोषक तत्व वाढवू शकतात. त्यामुळं शक्यतो सगळ्यांनी लई नाही पण आठवड्यातनं 2 वेळा तरी अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत आपण. ज्वारीची भाकर आणि हे गोळाची भाजी, ही जरा थोडी आंबूस आंबूस आणि लाळकुट लाळकुट लागते, पण मस्त चव आली. ह्या भाजीचं नाव जरी घोळ असलं तर ह्या भाजीमुळे काय सुद्धा घोळ होत नाही. उलट आपल्याच पोटाचा काय घोळ असला तर ही भाजी खाल्ल्यावर तो घोळ कमी होऊ शकतो. का तर ह्या भाजीत भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात, भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि पचनक्रियेसाठी फायबर खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे ही भाजी खाल्ली तर आपली पचनक्रिया सुरळीत होऊ शकते. त्यामुळे ही भाजी खाल्ली पाहिजे. मी तर माझ्या व्हिडिओमधनं सांगतच असतो की ही भाजी चांगली आहे, ती भाजी चांगली आहे. पण प्रत्येकाने एकदा ही भाजी खाऊन बघितली पाहिजे आणि एकदाच काय सतत ही भाजी खाल्ली पाहिजे. तर आजचा असा आपला हा घोळाच्या भाजीचा व्हिडिओ. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.